स्पेसिफिक वुमन बिझनेस प्रोजेक्ट्सनाच प्रायोरिटी देते ग्राफिक डिझायनिंग अँड सोशल मीडिया हँडलिंगसाठी. तर बघूयात व्हॉट इज इन्फ्लुएन्सर. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात आपली ओळख निर्माण करण्याचा विचार करताय किंवा बिझनेसचा सेल और ब्रँड अवेअरनेस वाढवण्याची इच्छा आहे, तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग यामध्ये खूप हेल्प करू शकतो. असे बरेच लोक असतात ज्यांचा विचार किंवा ज्यांचे बोलणे आपल्याला खरे वाटतात. आपण इन्फ्लुएन्स असतो, त्यांच्यावर ट्रस्ट असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल नक्की इन्फ्लुएन्सर म्हणजे काय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी या चॅनलवरती डिजिटली काय काय वर्क करू शकतो आपण, कोणकोणत्या पद्धतीने इन्कम जनरेट करू शकतो, फ्रीलान्सिंग म्हणजे काय, वर्क फ्रॉम होम आयडियाज, सॉफ्टवेअर्स, ॲप्लिकेशन्स कसे यूज करायचे, या टाईपचे सगळे व्हिडिओज बनवत असते मी. मराठी लोकांना, लेडीजना, अजून या डिजिटल काळातील AI म्हणजे काय, बरेच विषय अजून माहिती नाही आहेत. आपल्या सोप्या भाषेत मराठीमध्येच हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करा. इन्कम जनरेटचा एक मार्ग म्हणजेच इन्फ्लुएन्सर. तर आज आपण बघणार आहोत इन्फ्लुएन्सर म्हणजे. जसं आपण TV ॲड बघतो, त्यामध्ये एखादा ॲक्टर कोणत्या तरी प्रॉडक्टची ॲड करतो, मग आपण विचार करतो या ॲक्टरने ॲड केली तर प्रॉडक्ट छानच असेल. म्हणजे समजा आपला एखादा फेवरेट ॲक्टर असेल, हिरो हिरोईन, त्यांनी जर ॲड केलेली बघितलं आपण तर आपला विश्वास बसतो त्या प्रॉडक्टवरती. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती ऑनलाईन सोशल मीडियावरती कशाची ॲड करण्यासाठी त्याने त्याचे सोशल अकाउंट बनवलेले असेल आणि त्यामध्ये क्वालिटी कंटेंट टाकून लोकांचा ट्रस्ट वाढवून, फॉलोअर्स वाढवून आहे आणि तो त्या ॲड थ्रू कमिशन मिळवून अर्न करतोय, तर त्यालाच आपण इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो. थोडक्यात इन्फ्लुएन्सरना स्वतःचे सोशल अकाउंट ओपन करावे लागते. सर्वात पहिले ते अपडेटेड ठेवावे लागते. त्याच्यामध्ये क्वालिटी कंटेंट ॲड करावा लागतो, अपलोड करत राहावं लागतं. कंटेंट कुठून आणायचा, तर त्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल ब्युटी, हेल्थ, वेल्थ, व्लॉग्स, डेली व्लॉग्स, कुकिंग, एज्युकेशनल व्हिडिओज, असे बरेच तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल तो कंटेंट तुम्ही क्रिएट करू शकता. इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी कंटेंट कुठून आणायचा किंवा आयडियाज कुठून आणायचे, त्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स येतात, याची एक लिस्ट बनवून मी त्याचा एक व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन. आणि तो कंटेंट जसं लोकांना आवडेल, त्यामध्ये क्वालिटी असेल, लोक एंगेज व्हायला लागली की ते फॉलो करतात आणि हळूहळू फॉलोअर्स वाढतात. मग तसेच फॉलोअर्स वाढले आणि समजा 1000 ते 5000 पर्यंत फॉलोअर्स वाढले, तर त्याला आपण नॅनो इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो. आणि जर फॉलोअर्स जर 1 मिलियनपर्यंत असतील तर तो इन्फ्लुएन्सर झाला. तर आपले फॉलोअर्स बघून छोटे मोठे बिझनेस ओनर्स असतात, ते आपल्याला मेल थ्रू त्यांच्या ॲडचे प्रमोशन करण्यासाठी मेल करतात आणि आपले फॉलोअर्स किती आहेत, मग त्या ॲडसाठी रीच किती मिळेल, यावरून त्या ॲडचे कमिशन किती देता येईल हे ठरवले जाते. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉबसाठी गेलात इंटरव्ह्यू देण्यासाठी, तर तिथे पण तुम्हाला इन्फ्लुएन्सचे स्किल आहे का तुमच्याकडे, हेच विचारले जाते आजकाल. किंवा तुम्ही त्यांच्या कंपनीसाठी एखादी इन्फ्लुएन्सर टाईप ॲड करू शकता का सोशल मीडियावरती, या स्किलवरतीच भर दिला जातो. सो इन्फ्लुएन्सर हे जॉबसाठी सुद्धा आणि स्वतःच्या ऑनलाईन इन्कम सोर्ससाठी सुद्धा खूप महत्त्वाचे झाले आहे. मीन्स तुम्हाला छोटा मोठा कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे. इंडियामध्ये जवळजवळ 86% लोक इन्फ्लुएन्सरमध्ये येतात. तुम्हाला माहिती नसेल तर हिरो हिरोईन म्हणजे ॲक्टर्स लोकसुद्धा इन्फ्लुएन्सर टाईप एक काम करतात. प्रियांका चोप्रा, करीना कपूर या 2 टॉप इन्फ्लुएन्सरमध्ये मोडले जातात. इन्फ्लुएन्सरमध्ये आपण आपल्या वेळेमध्ये एखादी ॲड प्रमोट करू शकतो. तुम्हाला जर समजा शॉपिंगची आवड असेल तर तुम्ही शॉपिंग करून त्याचे कंटेंट क्रिएशनसुद्धा करून इन्फ्लुएन्सर बनू शकता. समजा शॉपिंग करायचं असेल तर पहिला आपण ऑनलाईन सर्चिंग करतो किंवा आपण ज्या लोकांना फॉलो करतो ते लोक कोणतं प्रोडक्ट यूज करतायत याच्याकडे लक्ष देतो पहिला. त्याचा आपला विश्वास असतो त्यांच्यावरती, ते लोक ते प्रोडक्ट यूज करत आहेत तर ते छानच असेल आणि आपण डिसाईड करतो परचेस करण्याचा. मग आपण त्यांनी दिलेल्या लिंक थ्रू जर तो प्रोडक्ट परचेस केला तर त्याचे कमिशन त्यांना मिळते. हाच प्रकार म्हणजे इन्फ्लुएन्सर. होप सो तुम्हाला इन्फ्लुएन्सर म्हणजे नक्की काय हे समजलं असेल. असेच सोप्या भाषेमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज कीप सपोर्टिंग अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.